शिरपूर तालुक्यातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत्या। पडासनेरमध्ये शिरपूर पोलिसांनी धडक कारवाई करून 37 लाखांचा अंमली पदार्थ जप्त केलाय। शिरपूर तालुक्यातील पडासनेर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील हॉटेल्स व ढाब्यांवर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत अंमली पदार्थाचा साठा उद्ध्वस्त केलाय। या कारवाईत तब्बल 37 लाख रुपये किमतीचा 224 किलो 699 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पडासनेर परिसरातील काही हॉटेल्स व ढाब्यांवर गांजा, डोडा पदार्थांची सर्रास विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीची पडताळणी करून पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापेमारी केली। या धाडीत पोलिसांनी विविध ठिकाणांहून गांजांचा सुकलेला चुरा, अप्पूचा सुकलेला चुरा तसेच अप्पूची पावडर असा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त केलाय। या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून याचा पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे महामार्ग अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर या रॅकेट मागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। त्यामुळे आता आणखी या घटनेत काय समोर येते याकडे संपूर्ण शिरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, धुळे। जी पावडर तयार केलेली आहे तर ती त्या ठिकाणी हा अफू अंमली पदार्थ या ठिकाणी मिळून आलेला आहे, गोण्यांमध्ये आहे। ठीक। दिनांक 18/3/2026 रोजी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर पडासनेर गावाच्या हद्दीत हॉटेल्सवरती हॉटेल कम ढाबा या ठिकाणी काही इस्मांकडून अंमली पदार्थाची साठवणूक व विक्री केली जात आहे। त्यावरून आम्ही सदरची माहिती माननीय पोलीस अधीक्षक सरांना देऊन त्यांच्या आदेशानंतर छापा कारवाईसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अधिकारी व अंमलदारांसह पंच व इतर तराजू काटाधारक, फोटोग्राफर यांना घेऊन छापा कारवाई केली असता हॉटेल जय बाबारी या ठिकाणी तसेच हॉटेल जय मातादी या ठिकाणी व हॉटेल श्री रामदेव बाबा या ठिकाणी असे 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन एकूण 37,45,965 रुपये किमतीचा 224.699 किलोग्रॅम वजनाचा अफू, ज्याला डोडाई म्हणतात, आणि काही गांजा असा एकत्रित मुद्देमाल जप्त केलेला आहे। 3ही आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे। याच्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 1 तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या तसेच अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर, SDPO आमचे